नमस्कार माता भगिनींनो, बहिणींनो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझी विनंती आहे की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे. आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत. याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते. पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे. त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा. आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात. त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे. अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हा सगळ्या जणींसाठी आणलेली आहे. आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं. मुख्यमंत्र्यांनी तसं एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी अनेक महिला रात्रीपासून बँकेपुढे रांगा लावत असल्याचं वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं होतं. पाहुयात मुख्यमंत्र्यांनी काय पोस्ट केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकांपुढे रांगा लावत असल्याचं वृत्त बघितलं. माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय, निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका. सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय, काळजी करू नका.